हॅलो गाईस, कसे आहात? तर आजचा माझ्या रोजाचा आहे दुसरा दिवस. तर मी आधी हातपाय वगैरे धुतले, आणखी ब्रश केले, मग गेले टाईम बघायला. तर घडीमध्ये वाटले होते 5. तर आजच्या रोजा 5:17ला चालू होणार होता. तर आज मी स्टार्ट केली केळीपासून. तर आज मी 3 केळी खाल्लं आणि 1 गडवा पाणी पिलं. तर आज कालसारखी उलटी पण नाही झाली, थोडा लिमिटमध्ये खाल्लं ना म्हणून. तर आज मी मित्राला फोन नाही केला, कारण की काल मी रनिंग वगैरे करायला गेला तर माझा गळा खूप वाढून गेला होता, तर खूप ताण झाली. तर 5:20 होऊन गेले ते, अजून रोजा टाईम चालू होऊन गेला. तर मी विचार केला का करू. तर विचार केला आज घरी टेरिसवरच फिरते म्हणून. तर मी टेरिसवर गेला. बघा आमची टेरिस. आमच्या घराच्या बाजूला थोडा कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहे, थोडं प्लॉटिंग वगैरे होत आहे म्हणून. आमच्या घरच्या आजूबाजूचा नजारा आहे. मग मी थोडा वेळ वॉकिंग केलं. मग मम्मीला सांगून ठेवलं होतं की पाणी गरम करून ठेवशील. मग खाली आलोच की मग मी गाडी साफ करायला लागला. आणि माझी गाडी जिजूची आहे, पण ते नाही आहेत. मग मी कपडे वगैरे काढलं होतं. मग मी डायरेक्ट आंघोळ करायला घेतलं. अजून आंघोळ करून बाहेर आलो. अजून झालो रेडी. यो रेडी झालं. मग झालं होतं माझं ऑफिसचा टाईम झाला होता. तर मी बाहेर निघालो होतो. बाबा माझे बाहेर 3 जुते निघाले होते. तर सांगा कोणते घालू. हे वाले काय ही वाली. तर मी डिसाईड केला लास्टवाला. तर लास्टवाला शूज घातला, बाहेर निघाला. आणखी गेला आपल्या गाडीकडे. माझी बाईक होती रेडी माझ्यासाठी. तर मी गाडीमध्ये बसला. मग मास्क वगैरे घाललं बाबा. तर मग मी निघालो ऑफिससाठी. तर ऑफिससाठी निघालो तर अर्ध्या रस्त्यामध्ये मला एक काकाजी दिसला, ज्या पेट्रोल संपला होता. तर मी त्याला टो मारून दिला आणि त्याला घरपर्यंत सोडून दिला. मग मी निघालो आपल्या ऑफिससाठी. तिथून डायरेक्ट ऑफिससाठी निघालो. तर मी पोहोचलो डायरेक्ट पार्किंगमध्ये. हे आहे माझी ऑफिसची पार्किंग. अजून हे आहेत पायऱ्या, लिफ्ट आहेत. लिफ्टनं मी जात नाही, मला सवय नाही म्हणजे मला आवडत नाही. इथे एक्सरसाइज पण होते, हेल्थ चांगली राहते म्हणून. तर मी आलो आपल्या 3rd फ्लोअरमध्ये. डायरेक्ट एंटर केलो वॉशरूममध्ये जाऊन सरी पहिले थुकले. सरी मग डायरेक्ट आपल्या कॅबिनमध्ये गेले. कॅबिनमध्ये जाऊन पहिले स्वतःचं लॉग इन केलं, कारण की ते लेट पण आले आहेत. ते इथे 30 रुपये कटतात. अजून हे आहेत माझे आजूबाजू कलिग्स आणि इम्रानभाई. आणि मागे बघता ते मॅडम, ते बिलकुल माझी GF सारखे दिसते. अजून माझा भाऊ पूर्ण दिवस रात्र झोपत राहते, काम नाही करत भाऊ, का सांगू. अजून एक चिमणीताई रोज माझ्या खिडकीसमोर येऊन सारी बसते. का म्हणते तर माहीत नाही. तर 11:30 वाजले. तर एक इरफान भाई आणि ते मॅडम दिसत आहे तुम्हाला, बिलकुल माझी गर्लफ्रेंडसारखे दिसते. ते बॅग मागून म्हणजे. तर इम्रान भाई म्हणते आज पण रोजा ठेवला का. ते म्हटलं हो म्हणून सरी. तर म्हटलं मला म्हणते की तुझ्या काटा चपडायला का म्हणते. म्हटलं का. म्हटलं समजून जा म्हणते मला. तर मॅडम बघा. तर 2:30 वाजले. तर माझी सुट्टी झाली. तर मी डायरेक्ट गेलो पहिले वॉशरूममध्ये थुकासाठी. आज पण मी 50 वेळा थुकायला गेले. बघा किती गर्दी आहे. सुट्टी झाली तर
मग डायरेक्ट थुकून सरी मी गेलं खाली आपलं बाईक. मी बाईक काढलं आणि स्टार्ट केलं, मग चाबी लावून. मग मी समोर वाढलं ब्रिजवाल्या रोडनी, मोठ्या ब्रिजवाल्या रोडनी. तर ब्रिजनं जातच होतो तर मला एक चीज आठवण आली की इथे माझी मॅडमचे फोटो लागले म्हणून. बघा सेकंड रनरअप आहे, सेकंड रनरअप. फोटो ब्लर दिसत आहे, मला चांगले दिसत आहे. खूप हुशार आहे ती. मग मी समोर वाढलं. मग मला आठवण आलं की मला राज फ्रेमिंगमध्ये जायचं आहे फोटो बनवायला. तर मी राज फ्रेमिंगमध्ये गेलं. तर तिथे मी ऑर्डर दिलं राज फ्रेमिंगमध्ये का बनवायचं म्हणून. मग परत वापस आला. तर मला जायचं होतं घडी घ्यायला, कारण की माझी घडी खराब झाली होती. आणखी माझी मॅडमनं म्हटलं होतं बंद घडी घालत नाही म्हणून. तर म्हणून मी वॉच सुधारायला दिलं तर हा काकाजीला विचारलं घडी झाली का. तर झाली तर मग तर पण डिजिटल चालू नाही झालं म्हणून. तर 2-3 दिवस लागतील म्हटलं. तर म्हटलं ठीक आहे. मग मी घडी ते सोडून घरच्याकडे गेलो. घरी पोहोचून पहिला लेटून गेलो. खूप थकलो होतो, गळा पण खूप दुखत होता, तहान पण खूप लागत होती. आज 7:30 वाजता भूक लागली होती. अजून 3:30 वाजले होते आतापर्यंत. अजून 3 तास बाकी होता रोजा खुलासाठी. 2 तास झोपलो. मग त्यानंतर उठले तर बघितलं तर 5:50 वाजले होते. आणखी स्पायडरमॅन मूवी पण. मम्मीला म्हटलं काय बनवून दे म्हणून सर. तर मम्मी उपमा बनवत होती. मम्मीला सांगितलं नाही उपवास आहे म्हणून, मम्मी खूप मारल. पण मम्मीसोबत खोटं बोलायला चांगला पण नाही वाटत आहे. मग बघत 6:15 झाले. 6:13ला रोजा खुलणार होता. तर मी 2 मिनिट जास्त पण घेतलं. तर हा उपमा घेतला, आणखी चाय गरम केला नाश्त्यासारखा. कारण की इम्रान भाईनं आपल्याला पहिलाच म्हटलं होता की कुत्र्यासारखा भिडायचा नाही आहे. तर म्हणून कुत्र्यासारखं काही भिडलं नाही, आरामाने हळूहळू. पण रोजा ठेवणं म्हणजे खूप कठीण आहे. मग हे ठेवलं मी ना आपला नाश्ता खाली, आणखी चटई ठेवून सरी खाली बसलं. हे पण माझ्या मॅडमनं शिकवलं आहे सर्व, खाली बसून खायचं म्हणून सरी. नाहीतर मग बेडवरच बसून खात होते. तर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.